नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये सांगितलं की कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते आणि त्याच रिलेटेड सगळ्या न्यूज चॅनेलने न्यूज दाखवायला सुरुवात केली की कोरोनासारखं संकट येऊ शकतं, लॉकडाऊन लागू शकतो, बऱ्याच गोष्टी लिमिटेड होऊ शकतात आणि यानी अशा अनेक गोष्टी बोलायला लागल्या आणि थोडंसं पॅनिक तयार झालेलं आहे मार्केटमध्ये. म्हणजे काही लोक आता पेट्रोल पंपवरती जाऊन पेट्रोल भरायला सुरुवात केली आहे, काही लोकांनी डिझेल भरायला सुरुवात केली आहे, काहींनी घरामध्ये अन्नधान्य जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लोक करायला लागलेले आहेत. कारण की न्यूज चॅनेलवरती असं काही सांगितलं गेलं ना की ज्याच्यामुळे लोकांना पॅनिक होणं साहजिकच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की खरंच कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते का, लॉकडाऊन लागू शकतो का आणि या सर्वांवरती भारत सरकारने काय उपाययोजना केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर सर्वात अगोदर आज जे संसदेमध्ये भाषण झालं त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींशी रिलेटेड माहिती दिली संसदेला. जे अगोदर विरोधी पक्ष नेते सांगत होते की पंतप्रधान ह्या गोष्टीवरती काही बोलत नाही, काही सांगत नाहीत, तर त्या सगळ्या लोकांना आज त्यांनी उत्तर दिलं. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे भारताबाहेर अडकलेले जे भारतीय नागरिक होते त्यांना परत तिथून आणण्याचा होता. आणि बऱ्याच लोकांना तिथून परत आणले देखील आहे आणि अजूनही जवळपास 1 करोड भारतीय नागरिक जे आहेत ते वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना सुखरूप घरी आणण्याचं मिशन अजूनही चालू आहे. आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ज्याच्याशी रिलेटेड सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे क्रूड ऑइल, की भारताकडे आता तेल किती शिल्लक आहे, गॅस किती शिल्लक आहे. कारण की हॉर्मुझ जो आहे तो अजूनही बंद आहे आणि तो काही ओपन होण्याचे चान्सेस लवकर काही दिसत नाही आहेत आणि त्यामुळे तेल संकट सगळ्यात जास्त भारतावरती आलेलं आहे. कारण की भारत हा असा देश आहे की जवळपास 90% तेल जे आहेत म्हणजे क्रूड ऑइल जे आहे ते दुसऱ्या देशांमधनं आयात करतो. पण यामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सांगितलं आहे की या अगोदर जवळपास 27 देशांकडनं आपण क्रूड ऑइल परचेस करत होतो आणि आता ते वाढवून 41 देश केलेले आहेत. म्हणजे आता आपण 41 देशांकडनं क्रूड ऑइल परचेस करणार आहोत. पण तरीसुद्धा जेवढं जवळ आपल्याला हे खाडी देश आहेत म्हणजे इराण आहे, इराक आहे, दुबई आहे, हे जे खाडी देश जेवढे आपल्या देशापासून जवळ आहेत ना तेवढे इतर देश जवळ नाही आहेत. कारण की ते खूप लांब लांब आहेत आणि तिथून जर आपल्याला तेल आयात करायचं आहे ना तर त्याच्यासाठी लागणारे ट्रॅव्हलिंग कॉस्ट, इन्शुरन्स ह्या सगळ्या गोष्टी वाढणार आहेत आणि इनडायरेक्टली जे तेल भारतामध्ये जेव्हा ते येईल ना त्याची प्राईससुद्धा वाढलेली असेल. कारण की आत्ताच तेलाची जी प्राईस आहे म्हणजे क्रूड ऑइलची जी प्राईस आहे ना ती जवळपास $103 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि हीच युद्ध सुरू होण्या अगोदर आहे ना जवळपास $70-80 पर्यंत होती. म्हणजे एवढे $30 वाढलेले आहेत आणि पुढे जाऊन जर हे अजून वाढले तर संकट मोठं होणारच आहे. कारण की सरकार जे आहे ना हे कितीपर्यंत थोपवून ठेवू शकतं हे संकट, जास्त दिवस नाही थोपवून ठेवू शकणार. आणि त्यामुळे काही दिवसानंतर का होईना पेट्रोलच्या प्राइजेस, डिझेलच्या प्राइजेस किंवा गॅसचे जे प्राईस आहे त्याच्यामध्ये वाढ होणारच आहे आणि सिलेंडरच्या प्राईसमध्ये ₹60 वाढसुद्धा झालेली आहे. तर आता जर पेट्रोलच्या प्राइजेस वाढल्या ना तर आपल्याकडे जो काही धनधान्य येतं म्हणजे आपल्याकडे भाजीपाला जरी येत असेल ना तर तो भाजीपालासुद्धा गावाकडनं मुंबईमध्ये येतो, पुण्यासारख्या शहरांमध्ये येतो, बँगलोरसारख्या शहरांमध्ये येतो. तर तो आणण्यासाठी लागणारं जे कॉस्टिंग आहे ना ते कॉस्टिंग वाढणार आहे आणि ते कॉस्टिंग कुणाकडनं रिकवर करणार? आपल्याकडनं. म्हणजे जर जिथे ₹100 खर्च येत होता एखादी वस्तू आणण्यासाठी तिथे आता जर ₹120 खर्च झाला तर त्या ₹120 त्यांचं प्रॉफिट ॲड करून मग तो माल विकला जाणार आहे. अगोदर काय व्हायचं की ₹100 होतं कॉस्टिंग, ₹120 विकलं जायचं म्हणजे ₹20 प्रॉफिट असायचा. आता ₹120 जर कॉस्टिंगच गेली तर त्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड करून नंतर ती ₹150-160 ती वस्तू आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे इनडायरेक्टली ज्या काही गोष्टी आपण घेतो म्हणजे साधा मोबाईल जरी घ्यायचा आहे ना तर त्या मोबाईलसाठी लागणारी कॉस्टसुद्धा वाढणार आहे. कारण की त्यासाठी लागणारं रॉ मटेरियलसुद्धा वेगवेगळ्या देशांकडनं आपण इम्पोर्ट करतो आणि इम्पोर्ट करताना जेव्हा आपण त्यांना पेमेंट करतो ना ते पेमेंट डॉलरमध्ये केलं जातं आणि हा जो डॉलरची जी प्राईस आहे ना ही सुद्धा खूप वाढलेली आहे. म्हणजे जिथे डॉलर ₹1 तुलनेमध्ये म्हणजेच ₹90 होता किंवा ₹88 होता, ₹89 होता, तो आता जवळपास ₹94 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे $1 ₹94 मिळतोय. म्हणजे जर आपल्याला कुणाला तरी पेमेंट करायचं तर अगोदर आपली करन्सी त्यांना द्यावी लागणार आणि त्याच्या बदल्यामध्ये कमी डॉलर आपल्याला मिळणार आहेत आणि ते डॉलर द्यावे लागणार आहेत. म्हणूनच आजच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोरोनासारखी जी स्थिती होती ना
ती येण्याचे चान्सेस आहे किंवा तशा प्रकारचं संकट आता देशावरती आलेलं आहे. आणि कोरोनासारख्या स्थितीला जसं देशाने एकत्र येऊन सामोरं गेलं होतं, तसंच आता या संकटाला सुद्धा एकत्र येऊन सामोरं जाणं गरजेचं आहे. आता हे सामोरं जाणं गरजेचं आहे याचा अर्थ लोकांनी असा घेतला की आता लॉकडाऊन लागणार आहे, लॉकडाऊन लागणार, मग सगळ्या गोष्टी घरामध्ये असणार, लोक घरामध्ये अडकले जाणार वगैरे वगैरे वगैरे. पण हे तितकं सोपं नाही आहे. तसं काही होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जास्तीत जास्त काय होऊ शकतं माहिती आहे की आपण जे ऑफिसमध्ये जाऊन काम करणारी लोक आहेत त्यांना आता पुन्हा वर्क फ्रॉम होम दिलं जाईल. म्हणजे त्यांचं ट्रॅव्हलिंग कॉस्ट वाचणार. ऑफिसमध्ये जाताना आपण बाईकचा वापर करतो, बसचा वापर करतो किंवा एखाद्या ऑटोचा वापर करतो, तो वापर कमी करावा लागणार. कारण की पेट्रोलच महाग झालेलं आहे किंवा ते पेट्रोल खूप कमी आहे. त्यामुळे ते जर वाचवायचं असेल तर त्यासाठी ह्या उपाययोजना कराव्या लागतील. त्यानंतर जे हॉटेल्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी लागणारा जो गॅस आहे किंवा गॅस सप्लाय आहे तो पूर्णपणे बंद केला जाईल किंवा काही प्रमाणात बंद केला जाईल. आणि यामुळे ना जे बाहेरगावी शिकणारी मुलं आहेत किंवा बाहेरगावी काम करणारी जी लोक आहेत ना त्यांच्यावरती खूप मोठं संकट येणार आहे. पण सरकारचं याच्याकडे सुद्धा काहीतरी लक्ष असणारच आहे. म्हणजे पूर्णपणे काही बंद होणार नाही, काही ना काही प्रकारामध्ये किंवा काही ना काही लिमिटेड सोर्सेसमध्ये ते चालू असणार आहे. पण मला असं वाटतं की हे संकट जास्त काळ टिकू शकणार नाही किंवा जास्त काळ हे युद्ध लांबू शकणार नाही. कारण की हा जो त्रास आहे ना, की हा जो ऑइलचा त्रास जो आहे ना तो फक्त भारतासाठी नाही आहे तर इतर सगळ्या देशांसाठी आहे. आपल्या देशामध्ये तरी स्थिती खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप चांगली आहे. बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये पूर्णपणे एक प्रकारे लॉकडाऊन सारखं लागलेलं आहे. तिथे पेट्रोल सुद्धा रेशनिंग सारखं मिळतंय की एकाला मिळालं तर 2 दिवसानंतर त्याला मिळणार, 3 दिवसानंतर त्याला मिळणार, अशी परिस्थिती तिथे येऊन पोहोचलेली आहे. त्यांचे जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत ते सुद्धा आता आठवड्यातले फक्त 4 दिवस चालू असणार आहेत. यासारख्या गोष्टी होतात आहेत. पण या सगळ्यांमधनं ना एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा काही मोठी संकट येतात ना त्याच्यामध्ये काही ना काही अपॉर्च्युनिटी असतेच असते. जसं कोरोनामध्ये संकट आलं, बऱ्याच लोकांना वाटलं की आता कोरोना आला आता काय होणार, म्हणजे संपलं, जगच संपलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा कोरोना गेला त्यानंतर भारत कसा उभा राहील, कसं काही होईल, ह्या सगळ्यांकडे जगाचं लक्ष होतं भारताकडे. पण भारत त्याच्यातनं बाहेर पडला आणि आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स खूप जास्त आहे. त्यामुळे आपण मॅन्युफॅक्चरिंग खूप जास्त करू शकतो. त्यामुळे ह्या कंपनीजला फायदा मिळाला आणि भारत त्याच्यातनं लवकर बाहेर पडला. असंच अपॉर्च्युनिटीज आत्तासुद्धा आहे. म्हणजे हे एक प्रकारे आपल्याला आपण कुठे कमजोर आहोत हे दाखवण्यासाठीचं हे संकट आहे. म्हणजे मी म्हणजे या नॅरेटिव्हने किंवा या अप्रोचने याच्याकडे बघतोय की आपण कुठेतरी कमजोर आहे ना, ती कमजोरी आपल्याला आता ह्या निमित्ताने पाहायला मिळते. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे ना, ही जी डिपेंडन्सी आहे या देशांवरची ही कमी करण्यासाठी प्रत्येक देश काम करणार. प्रत्येक देश म्हणजे फक्त भारत देश नाही तर प्रत्येक देश ही डिपेंडन्सी जी आहे ना ती कमी करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करणार. म्हणजे जे आपल्याला पेट्रोल लागतं, डिझेल लागतं किंवा काही ऑइल्स वगैरे लागतात त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह शोधला जाईल. म्हणजे आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स ऑलरेडी मार्केटमध्ये यायला लागलेल्याच आहेत, पण याच्यानंतर त्या अजून जास्त प्रमाणात येतील. त्याच्यासाठी लागणारे बॅटरीज वगैरे बनवण्याचे कारखाने इंडियामध्ये सुरू होतील. सोलर पॉवर येईल. आता ऑलरेडी बऱ्याच सोसायटीजमध्ये सुद्धा आहे ना वरती सोलर पॉवर लावलेला असतो, सोलर एनर्जी असते त्यांच्याकडे. पण आता हेच अजून गावागावांमध्ये पोहोचणार जेणेकरून जी डिझेल पेट्रोलवरती जी डिपेंडन्सी होती ना ती कमी कमी होणार आहे. म्हणजे एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा लग्न समारंभ असतात आणि तिथे AC किंवा लाईट्स वगैरे लावायचे असतात तर डिझेलसाठीचे पंप तिथे असतात. पण आता ही डिपेंडन्सी कमी होऊन इलेक्ट्रिकल येतील. बसेस ज्या आहेत धावतात आहेत आपल्या त्यासुद्धा इलेक्ट्रिक असतील. आता मुंबईमध्ये तर बऱ्यापैकी इलेक्ट्रिक बसेसच आहेत, पण दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक बसेस येतील. म्हणजे थोडक्यात काय, जी आपण इम्पोर्ट अगोदर 100% करत होतो ना क्रूड ऑइलचा किंवा इतर गोष्टींचा, तो इम्पोर्ट जो आहे ना तो आता कमी 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 करावा लागणार आहे आणि करत जाणारच आहे भारत सरकार. कारण की जर अशा प्रकारची डिपेंडन्सी एखाद्या देशाला असेल आणि तो देश जर त्याचा बेनिफिट घेत असेल ना तर नक्कीच सगळे देश त्याच्याशी रिलेटेड अल्टरनेटिव्ह शोधतात. जसं आता हॉर्मुझच्या बाबतीत चालू आहे की त्याच तिथून गॅस सप्लाय होतोय आणि तिथूनच सगळे येणारी जहाजं वगैरे जातात आहेत. तर त्याला येणाऱ्या काळामध्ये आहेत ना हे लोक अल्टरनेटिव्ह शोधतील आणि तिथून जहाजं न जाता त्याच्या अपोजिट साईडने पाईपलाईन करून तो जो काही गॅस सप्लाय आहे किंवा जे काही क्रूड ऑइल आहे ते सप्लाय इतर देशांना केलं जाईल. मला तुम्हाला सगळ्या लोकांना हे सांगायचं आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये काय होईल हे सांगू शकत नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे की जे अनावश्यक खर्च आहेत ना तुमचे ते टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इथून तिथे जाण्यासाठी किंवा एखाद्या छोट्याशा अंतरासाठी जर तुम्ही बाईकचा वापर करत असाल तर तो बाईकचा वापर टाळा.
शक्यतो टाळा आणि जेवढे खर्च तुम्हाला कमी करता येतील आणि पैसे सेव्ह करता येतील ना, ते सेव्ह करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, पण तरी सुद्धा झाले तर प्रिकॉशन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की जे न्यूज चॅनेलवरती असं दाखवलं जातं की आता लॉकडाऊन लागणार, कोरोनासारख्या गोष्टी होणार, लोकांनी घरामध्ये अन्नधान्य भरून घ्या, या सगळ्या गोष्टींचं स्टोरेज करा वगैरे वगैरे वगैरे, या गोष्टी आपण कितपत सिरियस घ्यायला हव्यात, कितपत नाही घ्यायला हवं, हे ज्याचं त्यांनी ठरवणं गरजेचं आहे. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.